नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गौरी गणपतीसाठी स्पेशल इन्स्टंट चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी कमी वेळात ही चकली बनवून तयार होते। बिना भाजण्याची ही चकली कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशा ह्या चकल्या बनवून तयार होतात आणि या चकल्या फक्त 3 साहित्यापासून तयार होतात। तर गौरी गणपतीला तुम्ही या झटपट इन्स्टंट तयार होणाऱ्या चकल्या बनवू शकता। बघू शकता या चकलीला किती छान असे काटे आलेले आहेत। एकदम छान अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल ही चकली किती कुरकुरीत बनवून तयार झालेली आहे। ही कुरकुरीत चकली बनवण्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढई मी इथं गरम करून घेतलेली आहे। आता आपण चकली बनवण्यासाठी पोहे भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता हे प्रमाण तुम्ही वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता किंवा असं मेजरिंग कपच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता। आता इथं मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। त्याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही, 1 मिनिटभर आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे पोहे भाजून झालेले आहेत, मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये इथं मी अर्धा कप डाळ घेतलेला आहे। आता हे डाळ आपल्याला असंच 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने असं आपल्याला याचाही कलर न चेंज करता आपल्याला 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने पोहे आणि डाळ असं भाजून घेतलं ना तर चकलीची चव खूप छान खमंग लागते। काही जण भाजून न घेताच याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतात, त्या पद्धतीने केलं तरी चालेल। आता हे सगळं पोहे आणि डाळ मी भाजून घेतलं होतं ते एका ताटामध्ये असं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। याची छान आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सरला हे मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी 1 बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशी चाळणी घेतलेली आहे। चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे पोहे आणि डाळीची जी पावडर आहे ना ती चाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यातले जे मोठे कण वगैरे असतील ते निघून जातील। बघू शकता या पद्धतीने इथं मी हे चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे। इथं मी 1 वाटी पोहे, अर्धा वाटी डाळ, त्यासाठी इथं मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। आता हे प्रमाण तुम्ही मेजरिंग कपच्या साहाय्यानेही मोजून घेऊ शकता। इथं मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही सगळी पीठं मी एकत्र अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यासाठी इथं मी 1/4 कप तेल घेतलेलं आहे। आता तुम्ही टेबलस्पूनच्या साहाय्याने मोजलं तर 4 ते 5 चमचे तुम्हाला तेल घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने असं कडकडीत गरम मोहन आपल्याला हे घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम मोहन घालायचं आहे, त्यामुळे चकल्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत बनवून तयार होतात। एवढ्या पिठासाठी पाव वाटी मोहन हे परफेक्ट प्रमाण आहे। त्यापेक्षा जास्तही घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही। आता हे मोहन आपल्याला या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पिठाची अशी सहज मूठ तयार होते। या पद्धतीने आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे। अशी सहज मूठ तयार होते म्हणजे आपलं हे परफेक्ट मोहन तयार आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। मोहन पिठामध्ये घालताना मसाले घालायच्या आधी घालायचं, मसाले घातल्यावरती त्याच्यावरती मोहन घालायचं नाही, नाहीतर मसाले असे जळले जातील। आता मोहन घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे, त्यासाठी इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा इथं मी जिरा पावडर घातलेली आहे, चिमूटभर हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इथं मी धने पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे। ओवा असा हातावरती असा चोळून घातलेला आहे। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत। इथं मी 2 चमचे तीळ घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपल्याला हे पीठ मळताना पाणीही गरम करून घ्यायचं आहे।
पाणीही छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यातच आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। मसाले मी पिठात मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त लूजही मळायचं नाही, असं मीडियम सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी जसं लागेल तसं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे मी असं या पद्धतीने पीठ असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झालेलं आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता चकली बनवण्यासाठी इथे मी हा सुऱ्या घेतलेला आहे। आता आपण जे पीठ घेतलं आहे ते एकदा असं मळून घ्यायचं आणि सुऱ्यामध्ये जे पीठ भरणार आहोत तेही आपण हाताने असं थोडंसं मळूनच ह्याच्यामध्ये भरायचं आहे, जेणेकरून आपली चकली बनवताना तुटणार नाही। आणि जर तुमची चकली अशी बनवताना तुकडे पडत असतील तर तुम्हाला पाणी लावून अजून पीठ मळून घ्यायचं, म्हणजे चकली आपली बनवताना तुटणार नाही। जर खूप घट्ट पीठ झालं तर चकली अशी बनवताना तुकडे पडतात। त्यावेळेस असं थोडंसं गरम पाणी लावून पीठ अजून एकदा मळून घ्यायचं, म्हणजे अशी चकली बनवताना तुमची चकलीचे असे तुकडे पडणार नाहीत। अगदी सहज अशी झटपट चकली बनवून तयार होईल। तर या पद्धतीने तर मी चकली बनवून घेतलेली आहे। आता तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम करताना आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि खूप कमीही गरम ठेवायचं नाही, मीडियम असं गरम करायचं आणि त्याच्यावरती चकली टाकायची। तर चकली सोडताना जर तुटत असेल तुम्ही झाऱ्यावरती चकली ठेवून असे सोडू शकता। यामध्ये चकली टाकली की आपल्याला 1 मिनिटभर चकलीला हलवायचं नाही। 1 मिनिट झालं की चकली आपल्याला पलटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चकलीवरचे बुडबुडे हे कमी झालेले आहेत आणि चकलीला रंगही आलेला आहे, म्हणजे ही चकली आपली तळून तयार झालेली आहे। या पद्धतीने इथं मी अशा सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेलच किती छान अशी कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे आणि अतिशय कमी तेलकट ही चकली बनवून तयार झालेली आहे। याच पद्धतीने इथं मी अशा सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। चकली तळण्यासाठी 5 ते 7 मिनिट वेळ लागतो। तुम्हाला जर जास्त प्रमाणात चकली बनवायची असेल ना तर चकली तळताना पसरट कढई घ्यायची, म्हणजे एक साथ 3 ते 4 चकल्या आपण तळू शकतो। या पद्धतीने आपल्या छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। गौरी गणपतीसाठी खूप वेळ कमी असतो, त्या कमी वेळात तुम्ही अशी झटपट इन्स्टंट अशी चकली बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत।